नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी करणार आहोत. तर बघा, ही आहे हरभऱ्याची भाजी जी आपण खुडून आणली होती आता ती आपण सुकवत आहोत. म्हणजे याची हाटून देखील भाजी करता येते. तर आज आपण चला भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवतो. तर बघा, ही आहे भाजी घेतलेली आपण. ही भाजी करण्यासाठी आपण घेतलेली आहे शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि लसूण. या 3 वस्तूमध्ये आज आपण हरभऱ्याची भाजी करणार आहोत. तर चला भाजीची रेसिपी सुरू करू. आता एक तव्यामध्ये थोडंसं तेल टाका. त्यामध्ये आपण जे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे तो आपण टाकलेला आहे. तर बघा, याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आणलेली भाजी आहे ती भाजी त्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर बघा, आपण ही आता भाजी टाकलेली आहे. अशा प्रकारे आपण ही भाजी टाकून 1-2दा परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण तयार केलेले शेंगदाण्याचे कूट. तर बघा, इथं आता आपण शेंगदाण्याचे कूट टाकायला घेतलेले आहे आणि हे आपण एवढे शेंगदाण्याचे कूट एवढ्या भाजीसाठी टाकलेले आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे भाजी करू शकता. तर आता ही भाजी आपण 1-2 वेळा अशी परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर हे बघा, असं 1-2 वेळा परतून घ्या छानपैकी. आणि 5 मिनटात तयार होणारी ही भाजी आहे. त्यामुळं एकदम छान आणि मस्त अशी रेसिपी तुम्हाला आज मिळणार आहे. तर बघा, ही भाजी अशी छानपैकी 1-2दा परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडा पाण्याचा शितोडा आपण देणार आहोत. तर बघा, इथं आता पाणी आपण थोडंसं टाकणार आहोत. जसं आपण झाडाला शिपडतो तसंच टाकायचं आहे. थोडंसं शिपडलं आहे पाणी आणि याला पण थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून भाजी वाफवून निघते. तर बघा, इथं आपण आता झाकून ठेवतो आहे भाजी. झाकून ठेवलेल्या भाजीला 1-2 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण झाकण काढलेलं आहे. तर बघा, अशा छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे. तर वास एकदम मस्त येत आहे आणि आपली भाजी देखील रेडी झालेली आहे. तर आता आपण ही भाजी आपण भाकरीवर घेऊन त्याची टेस्ट करणार आहोत. तर बघा, ही आहे भाकरी आणि त्यावर आपण ही तयार केलेली भाजी घेतलेली आहे. तर आता शिवम किंवा शिवमची मम्मी या भाजीला टेस्ट करतील आणि सांगतील. तर मी शिवमला बोलवतो. शिवम टेस्ट करून सांगणार आहे की भाजी कशी झालेली आहे. तर बघा, इथं त्याने भाजीचे घास घेतलेला आहे आणि तो आता खाणारच आहे. तर खाऊन नक्की सांगायचं आहे कशी झाली भाजी. बघा, त्याने सांगितले आहे खूप मस्त झालेली भाजी. तर ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी. बाय बाय. टेक केअर.